नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे। मी होमराज लोंढे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दंगल सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। ठीक आहे, याच्या आधी आपण 2 व्हिडिओ टाकलेले होते आणि हा तिसरा व्हिडिओ। ठीक आहे, तर तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपण ही दंगल सिरीज जोपर्यंत पोलीस भरतीचे पेपर होत नाही तोपर्यंत आपण ही सिरीज चालवणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा। चला तर वेळ न घालवता आपण सुरुवात करू या व्हिडिओला। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण होमवर्कमध्ये दुसरा व्हिडिओ जेव्हा घेतला त्यावेळेस आपण होमवर्कमध्ये काही क्वेश्चन दिलेले होते। ठीक आहे, त्याआधी आपण क्वेश्चन पाहू। तर बघा काय क्वेश्चन होता होमवर्कमध्ये आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन आपण दुसऱ्या व्हिडिओच्या होमवर्कमध्ये दिलेला होता। ठीक आहे, आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही याचा उत्तर काढून काय करायचं, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायचं होतं की काय उत्तर होता। ठीक आहे, चला बरं आपण पाहून घेऊ की काय उत्तर असेल। तर विद्यार्थी मित्रांनो, होमवर्कमधील पहिला क्वेश्चन आहे की एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर, एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 किती, तर 76 पाने वाचायची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती। ठीक आहे, त्या पुस्तकाची एकूण किती पाने होती हे काढायचं आहे। तर बघा काय करायचं आहे, एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगतो तुम्हाला, लक्षात असू द्या। आता असं म्हटलंय की त्या पुस्तकाचे किती, पुस्तकाचा 5/9 भाग वाचून झाला प्लस 20 पाने पण वाचून झाली आणि हे सगळं वाचल्यानंतर किती पाने उरलेत, म्हणजे 76 उरलेत। याचा अर्थ जर आपण पुस्तकाचे पानं काढतो म्हटला तर आपल्याला 5/9 प्लस 20 प्लस 76 करावं लागेल। ठीक आहे, मग आपण असं जरी म्हटला की हे 20 पाने न वाचता जर आपण विचार केला तर आपण म्हणू शकतो का की या पुस्तकाचे फक्त 5/9 भाग वाचला आणि 5/9 भाग वाचल्यानंतर हे 20 पाने जर आपण वाचले नाही तर 20 आणि हे 76 असे 5/9 भाग वाचल्यानंतर 20 आणि हे 76 म्हणजे 96 पाने उरतील। बरोबर, ओके। एकदम समजून घ्या, सोप्या आणि साध्या पद्धतीने सांगत आहे। जर आपण असं म्हटलं की आपण 5/9 त्या पुस्तकाचे 5/9 भाग पांजरी वाचले तर आपण म्हणू शकतो की 20 प्लस 76 असे 96 पाने उरतील। बरोबर ना, ओके, 96 पाने उरतील। मग विद्यार्थी मित्रांनो, 96 पाने उरले, याचा अर्थ आपण 9 पैकी 5 भाग वाचल्यानंतर 96 पाने उरतात, म्हणजेच 9 पैकी 5 भाग वाचल्यानंतर 9 पैकी 4 भाग उरलेला आहे का? हो, बरोबर ना। 9 पैकी 5 भाग वाचल्यानंतर 9 पैकी किती, 4 भाग उरलेला आहे आणि याचाच अर्थ 4 भाग उरलेला आहे म्हणजे 4 ची किंमत किती आहे, 96 आहे। जो वाचायचे पान राहिले त्याची किंमत किती आहे, 96 आहे। मग 4 ची किंमत 96 आहे तर एकूण पानं म्हणजे 9, तर 9 म्हणजे किती करा, 4 म्हणजे 96, 4 म्हणजे 96, तर 9 म्हणजे किती, तिरपा गुणाकार करा, 96 गुणिला 9 भागिला 4, 96 गुणिला 9 भागिला 4, काटपीट करू, 24 तो 96, 24 गुणिला 9 करायचं आहे, 24 गुणिला 9 करायचं आहे, 9 चो 36 6 हातचे 3, 9 चो 36 6 हातचे 3 आणि 9 दुनी 18 3, 18 3 21, तर त्या पुस्तकाचे एकूण पाने किती असतील, तर 216 पाने असतील। त्या पुस्तकाचे एकूण किती पाने असतील, 216। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे, 216 पानं। ठीक आहे, चला तर हा होमवर्कमध्ये प्रश्न दिलेला होता आपल्याला, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे होमवर्कमधला। ठीक आहे, चला हा पण प्रश्न आहे होमवर्कमध्ये दिलेला होता। बघा काय आहे की एका संख्येचा 3/5च्या 15/27 मध्ये 24 मिळवल्यास येणारी संख्या ही मूळ संख्येच्या 12 वजा करून येणाऱ्या संख्ये एवढी आहे, तर मूळ संख्या कोणती? बघा प्रश्न सोडवायचा आपल्याला। ठीक आहे, तर बघा एक संख्या आहे कोणती माहित नाही आपल्याला, आपण एक संख्या x पकडू, x च्या 3/5च्या 15/27 मध्ये 24 मिळवले तर मूळ किमतीची ते मधून 12 वजा केले एवढी ते संख्या आहे। ठीक आहे, तर बघा काटपीट करू आपण। ठीक आहे, काटपीट करू, 5 1 5, 5 3 15, 3 1 3, 3 1 3, 3 3 9 आणि किती उरले तिथं, 3 1 3, 3 9 27, 3 1 किती उरले तर 3, तर याच्यामध्ये काय उरले तर x/3 प्लस 24 बरोबर x मायनस किती 12। ठीक आहे, चला आता करून घेऊ। आता काय होणार तर x प्लस 3 आहे आणि 24 आहे, तर काय होणार 3 24 3 3 गुणला 24 किती, तर 3 गुणला 24 म्हणजे x प्लस 72 भागिला 3 बरोबर x मायनस 12। ठीक आहे, चला आता तुम्हाला x प्लस 72च्या भागाकारामध्ये 3 आहे तर हे तिकडे जातील, बरोबर आहे, तिकडे जातील ना। मग x प्लस 72 बरोबर हे 3 तिकडे गेल्यावर 3 गुणिला हे 3 तिकडे गेले म्हणजे x मायनस 3। ठीक आहे, x मायनस 12। ठीक आहे, म्हणजे काय होईल आता बघा, x प्लस 72 बरोबर 3x मायनस 36, 3x मायनस 36। ठीक आहे, चला आता आपण त्याची बेरीज करून घेऊ। ठीक आहे, x
वाल्या संख्या एका साईडला आणा आणि बाकी संख्या साईडला, तर एक्स वाला तिकडे नेला आणि हा इकडे आणला, तर काय होईल 72 + 36, 72 + 36 बरोबर किती 3x - x, 3x - x म्हणजे काय होणार, तर किती 8 आणि 108, 108 बरोबर किती 2x, 108 बरोबर 2x, 108 बरोबर 2x बरोबर आहे. मग x काढायचं आपल्याला, 108/2 बरोबर x म्हणजे किती 54. तर x ची किंमत किती आलेली आहे, x ची किंमत आलेली आहे 54, x ची किंमत किती आलेली आहे 54. आणि आपण x का पकडले, ती मूळ संख्या x पकडली होती, मग ती मूळ संख्या x पकडली होती, ती मूळ संख्या x पकडली होती, म्हणजे आपला आन्सर काय x ची व्हॅल्यू आहे 54, म्हणजे आपला आन्सर पण काय असणार तर 54 असणार. ठीक आहे. हां, थोडंसा लॉंग झालेलं आहे सोडण्यामध्ये. ठीक आहे, याच्याशिवाय पर्याय नाही, शॉर्टकटमध्ये आपण याला सोडवता येणार नाही. ठीक आहे, चला. तर त्यानंतर पहा काय प्रश्न आहे होमवर्कमध्ये. हां, चला, हा प्रश्न आहे होमवर्कमध्ये. काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय प्रश्न आहे, तर प्रश्न असा आहे की 400 रुपयाच्या टेबलाची किंमत, 400 रुपयाच्या टेबलाची किंमत 456 रुपये झाली, तर त्याच्या मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. ठीक आहे, मूळ किमतीत शेकडा किती वाढ झाली. आता 400 रुपयाचा टेबल होता, 400 रुपयाचा टेबल होता आणि त्याच्यावर किती वाढ झाली आहे, 56 रुपये वाढ झालेली आहे. किती वाढ झालेली आहे, 56 रुपये वाढ झालेली आहे. बरोबर आहे, किती रुपये वाढ झालेली आहे, 56 रुपये. आणि तुम्हाला शेकडा करायचा आहे, तुम्हाला 100 करा. ठीक आहे, 0 0 0 0 कॅन्सल. बरोबर आहे, 14 चौक 56, 14 चौक 56 किती % वाढ झाली, तर 14% वाढ, 14% वाढ झाली. ठीक आहे, अशा प्रकारे याचा आन्सर ऑप्शन नंबर किती, ऑप्शन नंबर 4. ठीक आहे, चल नंतरचा होमवर्कमधील प्रश्न पाहू आपण. हां, हा होमवर्कमधील प्रश्न आहे. ठीक आहे, 25 × 25 बरोबर 625, तर 2.5 × 0.25 म्हणजे किती, तर ठीक आहे, तर काय करणार, काहीच करायचं नाही बघा. तर आपल्याला गुणीला जर असा पॉईंटचा गुणाकार करायचा असेल तर काय करायचं बघा, 2.5 × 2.25 काय करायचं बघा, पॉईंटला विसरून जा, म्हणजे 25 × 25 जर केला तर 25 स्क्वेअर किती 625. आणि आता पॉईंट नंतर किती अंक आहेत, तर 3, तर 3 अंकानंतर पॉईंट आलेला पाहिजे, म्हणजे 0.625, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला. तर अशा प्रकारे आपण होमवर्कमधील 4ही प्रश्न पाहिलेले आहेत. ठीक आहे, चला. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये होमवर्कमध्ये आपण क्वेश्चन देत आहोत, तर तुम्ही ज्या व्हिडिओच्या शेवटी जे आपण होमवर्कमध्ये क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन करून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे त्याचं उत्तर. ठीक आहे, चला. तर आपण सुरुवात करूया आपल्या तिसऱ्या व्हिडिओला. चला, तिसऱ्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, तुम्हाला पण संधी मिळणार आहे, आणि तुम्हाला संधीचं सोनं करायचं आहे. ठीक आहे, बहुत हुई बेरोजगार की मार, अब की बार पुलिस भर्ती पार. चलो टाइम स्टार्ट. चला, टाइम स्टार्ट. चलो 40 सेकंद. तर तुम्हाला मिळणार आहे 40 सेकंद. 40 सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हां, चला, टाईम सुरू झालेला आहे तुमचा. हां, चला. हां, टाईम संपलेला आहे. चला बघूया प्रश्नाचं उत्तर काय आहे. चला, हां, तर बघा प्रश्न काय आहे. प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो की 5/9च्या ठीक आहे, थोडा प्रश्नाला मोठा करून घेतो. ओके, चला. ओके, चला. 5/9च्या 3/1च्या 36/10 मध्ये किती मिळवले म्हणजे उत्तर काय येईल, म्हणजे 5/3 येईल. ठीक आहे, चला, बरं करून घेऊ. ठीक आहे, काय म्हणताय, तर 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवाल, किती म्हणजे x किती मिळवाल म्हणजे उत्तर काय येईल, म्हणते उत्तर काय येईल, तर 5/3 येईल. ठीक आहे, चला करू, काटपीट करूया. 9 1 9, 9 चो 36 बरोबर आहे. 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 2 4 म्हणजे 2/3 प्लस x बरोबर 5/3 असं उरलेलं आहे. चला, x ची किंमत काढायची आपल्याला, तर x ची किंमत काढायची, x इथेच ठेवा आणि 5/3 तिकडे न्या. ठीक आहे, नाही 2/3 तिकडे न्या. मग हा इथं 2/3 प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल, मायनसमध्ये येईल, म्हणजे 2/3. ठीक आहे, आता बघा x ची किंमत काढायची तुम्हाला, x ची किंमत काढायची, इथं लिहितो बघा, x ची किंमत काढायची. तर x बरोबर ठीक आहे, काय बेस सारखा आहे. बेस जर सारखा असेल तर वरच्या संख्येची काय होते, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. मग बेस सारखा आहे तर बेस लिहून घ्या 3 आणि काय होईल 5 - 2 म्हणजे 3, तर 3 1 3. x ची किंमत किती आली आहे, तर 1. x ची किंमत किती, 1. ऑप्शन नंबर 1. x ची किंमत पण 1 आणि ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन. चला, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हां, नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टार्ट. टाईम स्टार्ट झालेला आहे तुमचा. चला, 40 सेकंदामध्ये प्रश्न करायचा आहे तुम्हाला.
ठीक आहे. हां, चला टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टाईम संपलेला आहे. चला हां बघा काय आहे प्रश्न. प्रश्न असा आहे की प्रश्न असा आहे 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती? 35च्या पुढील 15वी समसंख्या कोणती? ठीक आहे. तर 15वी समसंख्या काढायची आहे. बघा काय करायचं आहे. तर बघा काय करायचं आहे. 35च्या पुढील आहे 35 प्लस 15वी म्हटलं आहे ना, तर काय कराल 15 गुणिला 2 मायनस. कारण बघा मायनस का बरं करतो, ही दिलेली संख्या कोणती आहे? 35 म्हणजे विषम संख्या आहे आणि काढायला सांगितलं आहे सम, म्हणून आपल्याला काय करायचं आहे 1 मायनस करायचं आहे. -1 कराल. ठीक आहे. चला 35 प्लस 15 दुणे 30, 30 मायनस 1 29, 30 मायनस 1 29. तर 5 आणि 9 14शी 4 हातचा 1 किती? तर 64. किती? 64. ऑप्शन नंबर किती? ऑप्शन नंबर 1. तर 35च्या पुढील 15वी समसंख्या किती? तर 64. ठीक आहे. जर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, जर हे विषम संख्या आहे आणि इथं पण विषम असती तर आपल्याला 1 मायनस करावा लागणार, म्हणजे 1 मायनस करायचं नाही. ठीक आहे. चला तर अशा प्रकारे आपण प्रश्न सोडलेला आहे. त्यानंतर नंतरचा प्रश्न पहा. नंतरचा प्रश्न सोडवायचा आपल्याला. चला हां ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न. टाईम सुरू झालेला आहे तुमचा. 40 सेकंद. 40 सेकंदमध्ये प्रश्न करायचा आहे. चला चलो टाईम संपलेला आहे. हां ओके. चला काय म्हणलं आहे प्रश्न बघा काय आहे प्रश्न की एका शेताच्या 4/5 भागाची एका शेताच्या 4/5 भागाची किंमत किती आहे? 42,000 रुपये आहे. किती आहे? 42,000 रुपये आहे. तर त्या पूर्ण शेताची किंमत किती? एकदम सोपा प्रश्न. ठीक आहे. आणि लवकर होणार. बघा काय आहे. तर 4/5 भागाची किंमत किती आहे? 4/5 भागाची किंमत किती आहे? 42,000. 4/5 भागाची किंमत किती आहे? 42,000 आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की तो शेत पूर्ण 5 भाग आहेत. त्या शेताचे पूर्ण किती भाग आहेत? 5 भाग आहेत. त्याच्यापैकी 4 भागाची किंमत किती आहे? 42 आहे. 4 भागाची किंमत किती आहे? 42 आहे. मग तो पूर्ण शेताची किंमत काढायची आपल्याला, म्हणजे 5 भागाची किंमत काढा तर तुम्हाला आन्सर मिळून जाईल. चला तिरपा गुणाकार करा. आन्सर मिळेल 42,000 गुणिला 5/4. 5/4. चला काटपीट करू. चला हां ठीक आहे. काटपीट करा. 4 1 4, 4 1 4, 4 0 0, 4 5 20. ठीक आहे. किती? 0 0. ठीक आहे. मग करा. आन्सर येईल 5 0 0, 5 0 0. ठीक आहे. 5 5 25, 5 हातचे 2, 5 1 5 आणि 2. अरे काय चुकत आहे? हां 5 1 5, 5 5 25. हां किती? 1 मिनिट. हां गडबड नाही. आरामात. ठीक आहे. चला 5 0 0, 5 0 0, 5 25 आणि 5 1 5. अशा प्रकारे त्याचा आन्सर येईल. काय होईल? 52,500. किती? 52,500. कुठं आहे ऑप्शन कुठं आहे? ऑप्शन हां 52,500. तर त्या शेताची किंमत किती असणार? 52,500. गडबड नाही. आरामात काढायचं. आरामात. सिली मिस्टेक करायची नाही. बिलकुल मिस्टेक करायची नाही. आपल्याला 25 पैकी 25 घ्यायचे. किती? 25 पैकी 25. 25 पैकी 25 घेतल्याशिवाय चैन पडणार नाही. चला हां पोलीस भरतीमध्ये जागा निश्चित करायची आहे. बरोबर. हां तर दुसरा प्रश्न. चला दुसरा प्रश्न पाहूया. चला दुसरा प्रश्न. हां चला हां नाही नंतरचा प्रश्न आहे बघा. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. हां चला टाईम सुरू. चलो घंटी वाजली. टाईम संपलेला आहे. घंटी वाजली. हां चला बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की एका नावेत सरासरी 25 किलो वजनाचे 40 मुलं होती. किती वजनाचे? 25 किलो वजनाचे 40 मुलं आहेत. नावाळ्यासह
सर्वांचे सरासरी वजन 26 किलो असेल आहे तर नावाळ्याचे वजन किती? चला नावाळ्याचे वजन काढायचे, पटकन काढू, जास्त वेळ लागणार नाही, पटकन. काय? पटकन. तर बघा काय आहे, 40 मुलांची सरासरी किती होती? 25. नावाळी त्याच्यामध्ये एक आला म्हणजे 40 + 1 किती झाले? 41. आणि त्यांची सरासरी किती होती? 26. बघा पटकन निघणार. कसा काय करायचं आहे? यांच्यामधील फरक किती आहे? +1. यांच्यामधील फरक किती आहे? +1. काय करायचं आहे? 40चा गुणाकार 1 सोबत करा म्हणजे 40 × 1 = 40 प्लस याचा गुणाकार याच्यासोबत करा 1 × 26 म्हणजे 26 आणि दोघांची बेरीज करा. आन्सर किती आला? 66. एकदम सोप्या पद्धतीनं आन्सर किती? 66. आन्सर किती? 66 आला. पटकन आन्सर समजून घ्या, एकदम जबरदस्त ट्रिक आहे का नाही? आहे. काही गुणाकार जास्त भागाकार करायची गरज नाही, पटकन आन्सर. हां चला नेक्स्ट क्वेश्चन. टाइम स्टार्ट. चलो चला टाइम संपलेला आहे. हां प्रश्न बघा. एका व्यवहारामध्ये झालेला 7,200 रुपये नफा ABC यांना अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती? चला B चा वाटा काढायचा आपल्याला. कुणाचा वाटा काढायचा आहे? B चा वाटा काढायचा आहे. वाटा म्हणजे हिस्सा, तुमच्या घरचा वाटा नाही, हिस्सा, त्याच्यामधला हिस्सा. ठीक आहे. चला हां चला काय आहे तर ABC ठीक आहे. ABC यांना कोणत्या रेशोमध्ये? 2:3:4 2:3:4 याच्यामध्ये वाटलेले पैसे किती? 7,200 रुपये. किती? 7,200. मग एकूण पैसे आहेत, एकूण रेशो किती? 4 आणि 3 7 आणि 2 9. 9 रेशोची किंमत किती आहे तर 7,200. 9 रेशोची किंमत किती आहे? 7,200. आपल्याला कोणाचा वाटा काढायचा आहे? कोणाचा हिस्सा काढायचा आहे? बीचा रेशो किती? 3. मग 9 रेशो म्हणजे 7,200 तर 3 रेशो म्हणजे किती? चला तिरपा गुणाकार करा, आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. किती? 7,200 गुणिला 3/9. 3/9 काटपीट करा. काटपीट येणे गरजेचं आहे. काटपीट नाही आली तर डोंगा डुबला. ठीक आहे. चला 9 × 1 = 9, 9 × 8 = 72. 800 गुणिला 3, 8 × 3 = 24च्या समोर 0 लिहा. 24च्या समोर 0 लिहा. ठीक आहे. 24च्या समोर 0, 24च्या समोर 0. अरे बाप. चला काय होऊन राहिलं? हळू 24च्या समोर 2 0 लिहा म्हणजे बीचा हिस्सा किती? 2,400 रुपये. आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन नंबर 3 आहे. चला अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नाचे उत्तर. चला टाईम न घालवता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. हां चला टाईम सुरू झालेला आहे तुमचा. हां टाईम संपलेला आहे. चला हां काय म्हणत आहे? प्रश्न असा आहे की दोन संख्यांचा मसावी किती आहे? 7 आहे आणि 2 संख्यांचा लसावी किती आहे तर 140 आहे. त्या 2 संख्येपैकी एक संख्या 35 असेल तर दुसरी संख्या काढा. असा प्रश्न. दुसरी संख्या काढायची आहे. विद्यार्थी मित्रांनो असा आहे हा प्रश्न. जर आपल्याला सोडवायचा असेल तर तुम्हाला याचं सूत्र माहीत असेल तर LCM गुणिला HCF बरोबर पहिली संख्या फर्स्ट नंबर गुणिला सेकंड नंबर असा सूत्र आहे. चला त्या सूत्रामध्ये आपण किमती ठेवू. LCM किती आहे? 140. HCF किती आहे? 7 बरोबर पहिला नंबर किती आहे? 36. अरे दुसरा नंबर किती आहे? माहीत नाही. काढा. सेकंड नंबरच लिहितो मी. चला सेकंड नंबर काढायचा आहे. आता सेकंड नंबर काढायचा आहे. इकडे आणा त्याला. 140 गुणिला 7 भागीला किती? 35 बरोबर सेकंड नंबर काढायचा आहे. दुसरा नंबर काढायचा आहे. चला 35 काढायचा आहे. ठीक आहे. काटपीट करू. ठीक आहे. चला 7 × 7 7 × 5 = 35. 5 × 1 = 5 5 × 2 = 10 किती उरले? 4 वरचे आले 0 40 झाले. 5 × 8 = 40 म्हणजे किती आला आन्सर? आन्सर आलेला आहे 28
बरोबर सेकंड नंबर आपल्याला काढायचा होता. तर दुसरी संख्या कोणती, दुसरी संख्या किती असेल तर 28 असेल. विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर किती आहे तर ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर किती 3, दुसरी संख्या ऑप्शन नंबर 3 28. चला चला नंतरचा प्रश्न काय आहे. हां नंतरचा प्रश्न. चला टाईम स्टार्ट. चलो टाईम स्टार्ट झालेला आहे. हां टाईम स्टार्ट. चलो टाईम स्टार्ट. ओके टाईम स्टार्ट झालेला आहे. चला फास्ट. हां चलो 3 सेकंद 2 सेकंद. टाईम संपलेला आहे. टाईम संपला. चलो हां बघा काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की 8 3 स्टार आणि 3 9 ही संख्या आहे. या संख्येला 11ने निश्चित भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक येईल. ठीक आहे. आता कसोट्या माहीत पाहिजे आपल्याला. तर कसोटी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो 11ची कसोटी अशी आहे की समस्थानाच्या संख्येची बेरीज आणि विषमस्थानाच्या संख्येची बेरीज यांच्यामधील फरक एकतर 0 असायला पाहिजे, एकतर काय असायला पाहिजे 0 असायला पाहिजे, किंवा 11 किंवा 11च्या पटीतील संख्या असायला 11 22 33 44 अशी असायला पाहिजे. मग आता पाहू समस्थानाची संख्या म्हणजे समस्थान आणि विषमस्थानाची बेरीज करू. ओके हे विषमस्थान आहेत 8 आणि 8 + x + 9 म्हणजे किती होणार 8 + x + 9. तर सध्या आपण म्हणू किती 17 आणि स्टार आहे 17 आणि स्टार आहे. आणि याची किती बेरीज आहे तर 6 आहे. किती आहे 6 आहे. मग किती 6. मग विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याला जर ह्या 17मधून 6 तुम्ही मायनस केले तर आन्सर किती येत आहे. आन्सर किती आहे 11 आहे. याचा अर्थ 17मधून 6 + 6 जरी मायनस केलं तर तुमचा आन्सर किती येते 11 येते. म्हणजे ह्या स्टारच्या जागी काहीच न ठेवता तुमचा आन्सर 11 येते. म्हणजे ह्या स्टारमध्ये काहीच न ठेवता या संख्येमध्ये तुमचा म्हणजे एकही संख्या न ठेवता तुमचा याच्यामध्ये भाग जाईल. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्याला इथं काय ठेवावं लागेल 0 ठेवावा लागेल. 0 इथं कोणतीच संख्या न ठेवता काय 0 ठेवावं लागेल. त्याचा आन्सर काय असेल 0. चला 0 बरोबर की नाही. चला बरोबर एकदम बरोबर. कसोट्या माहीत असणे आवश्यक आहे. पाठ करून घ्या अजूनही वेळ गेलेली नाही. चला हां नेक्स्ट प्रश्न. चला हां चला टाईम 17 16 चला ओके. टाईम संपलेला आहे आणि आपण आता प्रश्नाकडे जाणार. बघा प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असा आहे की दशादशे दर साल दर सैकडा 8 दराने 8,000 रुपयाचे 5 वर्षासाठी सरळ व्याजाने घेतली तर एक रक्कम सरळ व्याज घेतली तर सरळ व्याज किती भरावं लागेल. ठीक आहे एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहीत असेल SI = P × R × T डिवाइड बाय किती 100 डिवाइड बाय 100 चला डिवाइड बाय 100. चला प्रिन्सिपल किती आहे तर प्रिन्सिपल किती आहे मित्रांनो 8,000. प्रिन्सिपल आहे 8,000. तर तुमचा रेट किती आहे 8% आणि टाईम किती आहे 5 भागीला काय करायचं आहे 100/100. काटपीट येणे गरजेचे आहे. तर 0 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे. चला खाली काही उरलेलं नाही. आपण करूया त्याची गुणाकार. 8 पंचे 40 40 गुणला 8 जरी करायचं असेल तर 832च्या समोर तुम्ही 0 लिहा 32च्या समोर 2 0 लिहा. म्हणजे त्याला मिळणारा SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट किती असणार तर 3,200 रुपये असणार. किती 3,200 रुपये त्याला मिळणारा सिंपल इंटरेस्ट. ऑप्शन नंबर किती तर ऑप्शन नंबर आहे किती तर 3 ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर आपण काढू शकतो. ठीक आहे. चला त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की हां चला त्यानंतरचा प्रश्न. टाईम स्टार्ट झालेला आहे. ठीक आहे. चला टाईम स्टार्ट. हां चला टाईम संपलेला आहे. बघूया प्रश्न. हां दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे 2 संख्यांचे गुणोत्तर 5/11 आहे
आणि त्यांच्यामधील फरक किती आहे म्हणते 90. दोन संख्यांचे गुणोत्तर किती आहे 5/11, 5:11 आणि त्यांच्यामध्ये फरक किती आहे 6 आणि या 6ची किंमत किती दिली आहे तुम्हाला 90. 6ची किंमत किती दिली आहे 90 आणि तुम्हाला म्हणलं आहे लहान संख्या कोणती, तर ज्याचा रेशो लहान ती लहान, ज्याचा रेशो मोठा ती मोठा. मग 6 रेशो म्हणजे 90, 6 रेशो म्हणजे 90. लहान संख्या विचारली आहे म्हणजे 5 रेशो म्हणजे किती, 5 रेशो म्हणजे किती, तिरपा गुणाकार करा. ठीक आहे, 90 गुणिला 5 गुणिला भागिला 6, 90 गुणिला 5 भागिला 6. ठीक आहे, चला काटपीट करा, काटपीट करा. 5 6 पण 6 1 6, 15 6 90, 15 5 75. तर लहान संख्या किती असणार विद्यार्थी मित्रांनो 75 असणार. 75 ऑप्शन नंबर किती, तर ऑप्शन नंबर आहे 1, ऑप्शन नंबर 1. चला हा समजला का हे, ओके. चला नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. हा नंतरचा प्रश्न, दंगल सिरीज सुरू आहे आपली. कोणती, दंगल. पोलीस भरतीसोबत आपल्याला दंगल करायची आहे. टाइम लगा के दंगल करेंगे. ठीक आहे, चला हा प्रश्न सोडवा. हां चला, टाईम संपलेला आहे, टाईम संपलेला आहे. काय आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ. तुम्हाला वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेले आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर त्या वर्तुळाचा परिघ काढायचा आहे. का काढायचा आहे, परिघ. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला वर्तुळाचा क्वेश्चन कोणताही करायचा असेल तर तुम्हाला रेडियस खूप महत्त्वाचा आहे. रेडियस माहीत असेल तर तुम्ही त्याचे व्यास काढू शकता, त्याची त्रिज्या काढू शकता, व्यास काढू शकता, त्याचा परिघ काढू शकता, क्षेत्रफळ काढू शकता. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर वर्तुळावरील क्वेश्चन करायचे असतील तर कोणती आहे, रेडियस आहे, त्रिज्या आहे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय माहीत पाहिजे की त्रिज्या माहीत पाहिजे. ठीक आहे, तर त्रिज्या माहीत करण्यासाठी पहा काय आहे, तर क्षेत्रफळ दिला आहे. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते, तर क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. ठीक आहे, आणि तुम्हाला क्षेत्रफळाचा किती दिला आहे, क्षेत्रफळ दिला आहे 154 आणि 22/7 गुणिला आर स्क्वेअर. ठीक आहे, चला आर स्क्वेअर काढायचं आपल्याला, इकडे आणा याला. मग किती 154 गुणिला 7 भागिला 22. ठीक आहे, चला काटपीट करू आपण, काटपीट करूया. हां चला 11चा भाग देऊ. 11 दूने 22, 11 1 11, 11 चौ 44, मग 2 1 2, 2 7 14, 7 गुणिला 7. याचा अर्थ 7 गुणिला 7 म्हणजे किती, आर. तर हा 7 गुणिला 7 म्हणजे 7 गुणिला 7. ओके, 7 गुणिला 7 आहे म्हणजे आरची किंमत किती आली, आरची किंमत बघा असं आहे 7 गुणिला 7 बरोबर आर गुणिला आर, म्हणजे 1 आर म्हणजे किती 7, म्हणजे आर म्हणजे त्रिज्या. तर तुमची त्रिज्या किती आलेली आहे, त्रिज्या आली 7, म्हणजे आर बरोबर किती 7. आर बरोबर 7 आलेली आहे. आता तुम्हाला म्हटलं आहे की परिघ काढा. परिघ, मग परिघाचा फॉर्म्युला काय आहे, तर परिघ जर काढायचं असेल तुम्हाला तर परिघ बरोबर 2 पाय आर. परिघ बरोबर काय असते 2 पाय आर. सूत्र पाठ असणे आवश्यक आहे. तुम्हाला जर मेन्शुरेशन मधील क्वेश्चन करायचे आहे तर सूत्र पाठ असणे आवश्यक. आता 2 पाय आर, मग तुम्हाला आर किती आलेला आहे तुमचा 7, याच्यामध्ये ठेवा. मग 2 गुणिला 22/7 गुणिला 7, 7 7 कॅन्सल. ठीक आहे, 22 दुने 44, 22 दुने 44 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे परिघ काढता येईल. 22 दुने 44 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर किती आहे, तर ऑप्शन नंबर, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर किती, तर ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, 44 सेंटीमीटर परिघ. चला हां, चला नंतरचा प्रश्न पाहूया. हां बघा काय आहे प्रश्न. हां चला, सोपा प्रश्न आहे एकदम. चला एकदम सोपा प्रश्न, तर 40 सेकंडपेक्षा कमी लागायला पाहिजे. हां टाईम संपलेला आहे. बघा काय आहे प्रश्न असा की 9 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती, 9 ने निश्चित भाग जाणारी संख्या कोणती. तर कसोटी माहीत असणे आवश्यक आहे. 9ची कसोटी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने भाग जाते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय पाहिजे की दिलेल्या ज्या संख्या आहेत, म्हणजे ही संख्या दिली आहे, यांची जर बेरीज केला तर त्या ज्या संख्येच्या बेरजेमध्ये 9चा भाग जाईल त्याच्यामध्ये 9चा पूर्ण भाग जाते. ठीक आहे, पण आपल्याला तसं काही करायचं नाही. तेवढं आपण बेरीज करत राहायचं नाही. काय करून आपण सरळ काय करा, 9 9 कॅन्सल करा. 9 9. ठीक आहे, 5 4 9, 5 हे 9 कॅन्सल झाले, किती उरले 8 आणि 2 किती 10 उरले. 10 जरी उरले तर आपण 9चा भाग दिला तर 1 उरणार, म्हणजे पूर्ण भाग जाणार नाही, कॅन्सल. ठीक आहे, त्यानंतर बघा इथं 9 9 कॅन्सल झाले, 2 उरले, म्हणजे हा पण उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर बघा इथं 6 4 10, 10 10 20 20 2 22, 22 मध्ये 9चा भाग जाते का नाही, हा पण कॅन्सल. आता उरला आपला 1,
तर हाच आन्सर असेल. असेल, आहे. बघू आता आहे की काय. हां बघा, 1 आणि 8 किती 9 आणि 4 आणि 5 किती 9, काहीच उरलेला नाही म्हणजे तोच आन्सर आहे. अशा प्रकारे आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, बेरीज करत बसायची नाही. 9 9 9 9 कॅन्सल करा, तुम्हाला आन्सर येईल. ठीक आहे, चला एकदम सोपा प्रश्न होता. त्याच्यानंतर हां चला हा प्रश्न आहे. स्टार्ट, टाइम स्टार्ट. चलो. हां, तुम्हाला दिलेला टाईम संपलेला आहे. आपण प्रश्न सोडू. चला, काय आहे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न असा आहे की तासी किती? तासी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल? ठीक आहे. हां, हा प्रश्न सोडवायचा आहे. या प्रश्न सोडवण्यासाठी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. डिस्टन्स अंतर बरोबर वेळ गुणिला वेग, हा सूत्र आपण वापरायचं आहे. बघा एक महत्त्वाची गोष्ट, जर अशा टाईपचा प्रश्न असेल तर नेहमी बोगद्याचा, 2 रेल्वेचा, पुलाचा डिस्टन्स काय होते? प्लस होते. नेहमी डिस्टन्स काय होते? प्लस होते. मग डिस्टन्स प्लस होते तर आपल्याला इथं डिस्टन्स प्लस करायचं डायरेक्ट. तर 420 आणि 480 म्हणजे डिस्टन्स किती होणार? तर 900 मीटर होणार. बरोबर. स्पीड किती आहे? तर 60 आणि टाईम आपल्याला काढायचा आहे. टाईम काढायचा आहे. पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये युनिट समान असणे गरजेचं आहे. जर तुमचा डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स जर मीटरमध्ये आहे तर स्पीड मीटर सेकंदमध्ये असायला पाहिजे, पण ही कशामध्ये आहे? किलोमीटरमध्ये आहे. मग मीटर सेकंदमध्ये बदलण्यासाठी आपण काय करतो? 5 गुणिला 18 करतो. किती? 5 गुणिला 18. चलो काटपीट करू. सरळ घेऊन इकडे. हां, 900 गुणिला 18 भागीला 60 गुणिला 5 बरोबर टाईम. काटपीट केला तुम्हाला उत्तर तुमचा मिळून जाईल. काटपीट केला तर तुमचा उत्तर मिळून जाईल. चला काटपीट करू. काटपीट येणे आवश्यक आहे. 0 0 कॅन्सल. ठीक आहे. 6 1 6 6 3 18 5 1 5 18 5 90 18 3 54 18 3 54 आलेला आहे उत्तर. आणि हा सेकंदमध्ये, सेकंद 54 सेकंद. तुमचा टाईम किती आला? 54 सेकंद तुमचा टाईम आलेला आहे. म्हणजे तुमचा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं आहे? 54 सेकंद. ऑप्शनमध्ये पण आहे 54 सेकंद. म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे 54 सेकंद, ऑप्शन नंबर 2. चला, लहान लहान गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. त्या लहान लहान गोष्टी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे. चला सुरू झालेला आहे तुमचा टाईम. संपला टाईम संपलेला आहे. हां बघा काय आहे प्रश्न. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? परिमिती दिली आहे चौरसाची आणि तुम्हाला त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. तर चौरसाची परिमिती म्हणजे, चौरसाची जर परिमिती म्हटला तर चौरसाची परिमिती म्हणजे किती काय होते? तर परिमिती बरोबर काय? तर 4 गुणिला बाजू. 4 गुणिला बाजू म्हणजे परिमिती. ठीक आहे. मग 4 गुणिला बाजू, मग परिमिती 100 असेल तुमची आणि 4 गुणिला बाजू काढा. 4 गुणिला बाजू आहे. तर तुम्हाला बाजू जर काढायची असेल तर तुम्ही काय कराल? 100 भागिले 4 करा. म्हणजे तुमची बाजू किती येईल? 25. बाजू किती आली? 25 आली. आता बाजू 25 आली तुमची. बाजू 25 आली. तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ काढायचा फॉर्म्युला काय आहे? तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते? क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग करायचा आहे म्हणजे 25चा वर्ग करा. 25चा वर्ग किती? तर 625 चौरस मीटर. ओके, 625 किती? 625 चौरस मीटर. प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला, तुम्हाला सूत्रपाठ असणे आवश्यक आहे, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. चला नंतरचा प्रश्न आहे बघा. हां, टाईम स्टार्ट. ओके,
टाईम संपलेला आहे. बघूया प्रश्न. एका शेतामध्ये काही गायी व काही कोंबड्या आहेत. जर डोके मोजली तर 150 भरतात आणि जर त्यांचे पाय मोजले तर 400 असतात. तर त्या शेतामध्ये कोंबड्या किती असं काढायचं आहे. ठीक आहे, कोंबड्या काढायच्या आहेत आपल्याला. काय काढायच्या आहेत? कोंबड्या. काय करायचं बघा, काय आहे आपण म्हणू शकतो किती डोके आहेत? 150 डोके आहेत. म्हणजे तिथं कोंबड्या आणि गाय मिळून 150 असणार. कारण एका याला एकच डोकं असते, बरोबर आहे. कोणाला 2 डोके असतात का? बाय चान्स एखादा असू शकते. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. ठीक आहे, हां बघा मग किती डोके आहेत? तर आपण म्हणू शकतो की 150 डोके आहेत. म्हणजे 150 कोंबड्या आणि गाय मिळून 150 असणार. मग आपण काय करू मित्रांनो, लक्ष द्या. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न मी सांगतो. काय करायचं बघा, आपल्याला काढायचं काय आहे? कोंबड्या काढायच्या आहेत. काय काढायच्या आहेत? कोंबड्या. तर आपण काय करायचं? कोंबड्या काढायच्या आहेत ना, मग आपण 150ही का पकडू? गायी पकडू. 150ही जर गायी पकडला आपण तर एका गाईला 4 पाय, म्हणजे पूर्ण पाय किती होणार? त्या गोठ्यामध्ये पूर्ण पाय किती होणार? तर 15 × 60 म्हणजे 600 होणार. किती होणार? 600. ठीक आहे, किती होणार? तर 600 पाय होणार. जर आपण असं म्हटलं सध्यापुरती की 150ही काय आहेत? गायी आहेत. तर त्याच्यामध्ये पाय किती असायला पाहिजे? तर 600 असायला पाहिजे. परंतु आपल्याला असं म्हटलं आहे की पायाची संख्या किती आहे? 400 आहे. मग 400 पायाची संख्या आहे आणि आता आपले किती भरले? तर 4 किती भरले? 600 भरले. मग याच्यामधून आपण 400 मायनस करून घेऊ. काय करू? 400 मायनस. आता किती भरले? म्हणजे अगाऊचे किती झाले? 200 पाय अगाऊचे झाले. 200 पाय अगाऊ होण्याचं कारण काय? तर 200 पाय अगाऊ होण्याचं कारण आपण जे कोंबड्या आहेत त्या कोंबड्याचेही पाय आपण किती पकडले? 4 पकडले. त्यांचे किती असतात? 2. मग त्यांचे 2 असतात पण आपण ते 4 पकडले. त्याच्यामुळे आपले किती झाले? 200 पाय अगाऊ भरले. ठीक आहे, मग आता 200 पाय अगाऊ भरले म्हणजे 200 पाय अगाऊ भरण्यासाठी किती कोंबड्या आवश्यक आहे? तर बघा 200 पाय अगाऊ भरण्यासाठी किती कोंबड्या आवश्यक आहे? तर 200 भागीला एका कोंबडीचे पाय 2, तर एका कोंबडीचे पाय 2 म्हणजे 200 भागीला किती? 100. म्हणजे 200 पाय अगाऊ भरण्यासाठी आपल्याला 100 कोंबड्या असणे आवश्यक आहे. म्हणजे प्रश्नाचा उत्तर पण तोच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवता येईल. ठीक आहे, जर तुम्हाला गायी काढायच्या असत्या, जर तुम्हाला हाच प्रश्न सेम जर तुम्हाला गायी काढायच्या असत्या तर आपण काय करायचं? पूर्ण कोंबड्या घ्यायच्या आणि मग नंतर तुम्हाला ते गायी पण काढता येईल. चला नंतरचा प्रश्न. हां चला, टाईम स्टार्ट झालेला आहे तुमचा. टाईम संपलेला आहे. बघा प्रश्न सोडवू आपण. एका वस्तूच्या छापील किमतीवर 20% सूट देऊनही दुकानदार 20% नफा कमवतो. जर वस्तूची छापील किंमत व खरेदी किंमत यांच्यातील फरक 700 रुपये असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती? हा प्रश्न आहे. चला तर बघा काय असते? MPCPSP. ठीक आहे, मार्केट प्राइस, कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस. ठीक आहे, ही आहे छापील किंमत, ही आहे खरेदी किंमत आणि ही आहे विक्री किंमत. समजून घ्या. ठीक आहे, हां तर आहे विद्यार्थी मित्रांनो, जर काय म्हणताय की त्या दुकानदाराला 20% नफा कमवायचा आहे. आपण जरी म्हटलं की 100 आपली खरेदी किंमत आहे तर त्याला 20% नफा कमवण्यासाठी त्याची विक्री किंमत किती असायला पाहिजे? तर 120 असायलाच पाहिजे. बरोबर ना. जर आपली खरेदी किंमत 100 रुपये आहे तर त्याची 20% नफा कमवण्यासाठी त्याची सेलिंग प्राइस विक्री किंमत 120 असणे आवश्यकच आहे. ठीक आहे, बरं. मग आता असं म्हटलंय की त्याने छापील किमतीवर सूट दिलेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ते 120 जे झालेली आहे ते छापील किमतीवर 20% सूट देऊन झालेली आहे का? झालेली आहे. 20% सूट देऊन झालेली आहे. त्याने छापील किमतीवर 20% सूट दिली आणि 20% सूट देऊन ते 120ला विकले आहे. मग हे 120ला विकले, याचा अर्थ 20% सूट दिली आहे म्हणजे हे 80%ची व्हॅल्यू आहे. किती पर्सेंटची व्हॅल्यू आहे? 80%ची. आपल्याला छापील किंमत काढायची आहे तर 100%ची व्हॅल्यू काढा. 100%ची व्हॅल्यू काढा. ठीक आहे, चला करून घेऊ. 80% म्हणजे किती? तर 80% म्हणजे 120. तर 100% म्हणजे किती? 100% म्हणजे किती? चला ठीक आहे, चला काटपीट करू. 100 × 120 भागीला 80. ठीक आहे, 40 × 80, 40 × 120
बे एक बे, बे पंचे 10, 50, 50 दुणे 150. तर त्याची छापील किंमत किती असायला पाहिजे? तर छापील किंमत किती असायला पाहिजे? 150 असायला पाहिजे. किती? तर छापील किंमत 150 असायला पाहिजे. 150. ठीक आहे. आता पहा, आता तुमचा प्रश्न एकदम सुटलेला आहे. आता यांना बाकीचं विसरून जा. ठीक आहे. आता काय आहे? तर छापील किंमत किती पर्सेंट आहे? 150%. खरेदी किंमत किती? 100%. आणि हा किती? 120%. आता तुम्हाला असं म्हटलं आहे की खरेदी किंमत आणि छापील किंमत, खरेदी किंमत आणि छापील किंमत यांच्यामधला फरक किती आहे? 700. आणि यांच्यामधला पर्सेंटचा किती फरक आहे? 50%चा फरक आहे. म्हणजे 50%ची व्हॅल्यू किती आहे? 700. 50%ची व्हॅल्यू किती आहे? 700 रुपये. आणि तुम्हाला म्हटलं आहे की खरेदी किंमत किती? तर खरेदी किंमत म्हणजे किती असते? तर 100% असते. मग 50% म्हणजे 700 रुपये. तर 100% म्हणजे किती? 1400 रुपये. डबल होईल. याची डबल झाली म्हणजे याची डबल होईल. तर तुमचा आन्सर काय असणार? तर तुमचा आन्सर असणार विद्यार्थी मित्रांनो 1400 रुपये. किती? 1400 रुपये. तर अशा प्रकारे हा आपण प्रश्नाचं उत्तर काढलेला आहे. ठीक आहे. 1400 रुपये. चला ओके. चला नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न पाहू. हां, टाईम स्टार्ट. हां, टाईम संपलेला आहे. चला ओके. एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. पाय आर स्क्वेअर. मग 22/7 गुणिला आर स्क्वेअर म्हणजे 7 गुणिला 7 करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 7 7 कॅन्सल, 7 दुणे 14, 7 दुणे 14 म्हणजे 154 सेंटीमीटर. 154 सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. सेंटीमीटर स्क्वेअर लिहू शकता. चौरस सेंटीमीटर किती आहे? 154 सेंटीमीटर. ठीक आहे. याचा प्रश्न असेल. ठीक आहे. एकदम कमी वेळामध्ये आपण याला काढू शकत होतो. ठीक आहे. चला आन्सर आलं 154. चला नेक्स्ट क्वेश्चन. टाईम न घालवता नंतरचा प्रश्न. ठीक आहे. हां, टाईम स्टार्ट. चलो. चला टाईम संपलेला आहे. प्रश्न बघा. एक नळ 6 तासात टाकी भरू शकतो. अर्धी टाकी भरल्यानंतर आणखी 3 समान नळ उघडले जातात, तर टाकी पूर्णपणे भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? चला असा प्रश्न आहे. बघा काय आहे. आपण म्हणू शकतो की एक नळ 6 तासामध्ये पूर्ण टाकी भरते. आपण म्हणू शकतो एक नळ 6 तासामध्ये पूर्ण भरू शकते. बरोबर आहे. मग 6 तासामध्ये पूर्ण भरू शकते. मग अर्धी टाकी भरल्यानंतर अर्धी टाकी भरली म्हणजे 6 तासामध्ये पूर्ण भरू शकते. म्हणजे 6 तासात पूर्ण म्हणजे 3 अर्धी म्हणजे अर्धी भरण्यासाठी किती तास लागतील? तर 3 तास लागतील. 3 तास लागतील. बरोबर का? 3 तास. अर्धी भरण्यासाठी 3 तास, पूर्ण भरण्यासाठी 6 तास, तर अर्धी भरण्यासाठी 3 तास लागतील. बरोबर. ओके. मग आता अर्धी भरलेली आहे. अर्धी भरली म्हणजे आपण म्हणू शकतो 6 तासामध्ये 6 ओके 6 तासामध्ये 6 भरते म्हणजे 3 तासामध्ये किती भरले असेल? 3 भरले असेल. मग आता उरली किती असेल? उरली असेल किती भरायची? तर 3 भरायची उरली असेल. किती भरायची उरली असेल? 3. अरे 6 तासामध्ये 6 युनिट भरते. समजून घ्या. 6 तासामध्ये 6 युनिट भरते. तर 3 तासामध्ये म्हणजे अर्धी भरण्यासाठी अर्धी म्हणजे 6चे अर्धे 3, तर तास किती लागतील? 3. म्हणजे 3 तास त्यांना भरलेली आहे. 3 तासामध्ये भरलेला आहे. आता किती भरायची राहिलेली आहे? समजा आपण म्हणू शकतो की 3 युनिट भरायची राहिलेली आहे. 3 युनिट भरायची राहिली आहे आणि आधी नळ एकच सुरू होता. आता किती नळ आले? तर 4. तर 3 युनिट भरायचे आहे आणि 4 नळ भरतील तर किती टाईम लागेल? तर आपण म्हणू शकतो की 3/4 टाईम लागेल. म्हणजे 3 तास आणि 3/4 असा टाईम लागेल. तर आपल्याला याच्यामध्ये उत्तर दिलं मिनिटामध्ये. मग 3 तास पूर्ण आणि 3/4 तास म्हणजे किती? तर 3/4 तास काढायचे आहे. तर आपल्याला करायचं आहे 60चा 3/4 काढा. 4 1 4, 4 15 नाही हा 15 चो 60, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45 मिनिट. म्हणजे आपण म्हणू शकतो की किती? 3 तास 45, 3 तास 45 मिनिट. 3 तास 45 मिनिट. 3 तास 45 मिनिट. कोणता आहे ऑप्शन? 3 तास 45 मिनिट म्हणजे ऑप्शन नंबर किती? तर ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. 3 तास 45 मिनिट लागणार. ठीक आहे. समजून घ्या. सोपा प्रश्न होता. फक्त तुम्हाला थोडा घुमा के प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हां चला त्यानंतरचा प्रश्न आहे. चला टाईम स्टार्ट झालेला आहे.
टाईम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे, एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये, एका पंख्याची छापील किंमत 2500 रुपये आहे. दुकानदाराने ₹12 रुपये सूट दिली तर किती रुपयात पंखा विकला? बरोबर. ओके. आता बघा काय असते विद्यार्थी मित्रांनो, एका छापील किंमत म्हणजे आपण म्हणू शकतो की 100% जी किंमत आहे ती किती आहे, तर 2500 रुपये. 2500 रुपये. मग त्याने किती सूट दिले? 12% सूट दिली. 12% सूट दिली म्हणजे 100वर 12% सूट दिली. याचा अर्थ त्याने 88%च किंमत घेतली का? बरोबर. 88% किंमत घेतली. मग 88% किंमत घेतली तर 88%ची किंमत काढा. तर 100% म्हणजे 200, 2500 रुपये. 88% म्हणजे किती? तिरपा गुणाकार करा. 88 गुणिला 2500 भागिला किती? 100. ठीक आहे. काटपीट करूया. काटपीट करू. 0 0 0 0 कॅन्सल. 25 8 200 0 हातचे 2. 25 8 200 आणि 2 200. 25 8 200 आणि 20 सॉरी 20 उरलेले होते. 200 म्हटलं. 25 आणि 220 म्हणजे तुमचा प्रश्नाचं उत्तर काय येईल? तर 2200 रुपये. किती? 2200. 2200 ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा पण प्रश्न आपण निपटवलेला आहे. चला पुन्हा निपटवायचे आहेत. हां चला याला निपटवा टाइम लगा के. चलो चला टाईम संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न असा आहे, दोन संख्या त्यांचा दोन संख्या 2:5 2:5 या प्रमाणात आहेत. जर त्या प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवले, त्या प्रत्येक संख्येमध्ये 8 मिळवले तर मिळवले अरे सॉरी एक मिनिट. जर त्या प्रत्येक संख्या 8ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते तर त्या संख्या कोणत्या? ठीक आहे. चला घानमाकड कन्सेप्ट लागू. कोणता? घानमाकड. चला घानमाकड काय करायचे आहे, तर आधी तिरपा गुणाकार करायचा आहे. खालची संख्या आणि वरची संख्या आणि तिरपा गुणाकार करायचा आहे. ठीक आहे. 2 गुणिला 2 4, 5 1 5, 4 आणि 5 काय करायचं आहे, मायनस. आलेली संख्या खाली लिहा. किती? 4 मधून 5 गेले किती? नाही सॉरी 5 मधून 4 गेले किती? तर 1. ठीक आहे. चला दुसरी घानमाकड काय करायची आहे बघा. दुसरी घानमाकड असे करायचे आहे, मधल्या संख्येसोबत त्याचा गुणाकार करा. तिरपा 8 1 8 आणि 8 दुणे 16. 16 मधून 8 गेले किती? 16 मधून 8 गेले किती? 8 वर लिहा. ठीक आहे. मग आपल्याला आता 1:ची किंमत मिळेल. 1 गुणिला किती? 1 8 म्हणजे तुमचा 1:, म्हणजे किती आला? 8. 1:, म्हणजे 8 आला. मग ह्याची किंमत काढायची आहे तर 2 गुणिला 8 करा आणि याची किंमत काढायची आहे तर 5 गुणिला 8 करा. ठीक आहे. 8 दुणे 16 आणि 8 पंचे 40. अशा प्रकारे आपण आपल्या घानमाकड कन्सेप्टने आन्सर काढलेला आहे 16 आणि 40. 16 आणि 40. चला अशा प्रकारे हा प्रश्न आहे सुटलेला आहे. चला नंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा. हा प्रश्न आहे. चला प्रश्न आहे. चला टाईम सुरू झालेला आहे. चला संपलेला आहे टाईम. बघा काय प्रश्न आहे, तर एका आयताची परिमिती 30 सेंटीमीटर आहे. एका आयताची परिमिती 30 सेंटीमीटर आहे व लांबी 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. आपल्याला काय काढायचं आहे? आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. बघा आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. परिमिती, आयताची परिमिती म्हणजे काय होते बघा. आयताची परिमिती म्हणजे काय होते तर बघा 2 लांबी प्लस रुंदी, 2 ब्रॅकेटमध्ये लांबी प्लस रुंदी. ठीक आहे. मग जर आपण म्हटलं की 2 परिमिती किती दिली आहे? 30. परिमिती दिलेली आहे तुम्हाला 30. बरोबर आहे. 30 बरोबर लांबी L प्लस बी, लांबी गुणला लांबी प्लस रुंदी. मग 2 इकडे आणा तर किती होईल? 30 भागिला 2 म्हणजे किती होईल? 15. म्हणजे 15 बरोबर किती आहे? लांबी प्लस रुंदी. बरोबर ना. 15 म्हणजे लांबी प्लस रुंदी. त्याच्यापैकी तुम्हाला लांबी किती दिलेली आहे? 8. मग लांबी तुम्हाला 8 दिली असेल तर रुंदी किती होईल? 7. रुंदी किती होईल? 7.
लांबी 8 दिलेली आहे आणि लांबी प्लस रुंदी किती आहे 15, मग लांबी किती होईल 8, रुंदी किती 7. मग तुम्हाला विचारलेलं आहे की आयताचे क्षेत्रफळ किती. तर आयताचे क्षेत्रफळ काय आहे, तर आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय होते, तर लांबी गुणिला रुंदी. मग लांबी किती 8, रुंदी किती 7, 8 7 56 चौरस सेमी. 56 चौरस सेमी कुठं गेला, गेला आहे कुठं आहे 56 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, अशा प्रकारे याचा आन्सर काढलेला आहे. आपण एकदम बारीक सारी गोष्टी तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न आहे, चला सोडवा. बघा चला टाइम संपलेला आहे. बघा प्रश्न असा आहे, एका कामाला ए हा किती दिवसात करते, ए हा 24 दिवसामध्ये करते, ए 24 दिवसामध्ये, बी 48 दिवसामध्ये, बी 48 दिवसामध्ये करते आणि सी किती दिवसामध्ये करते, तर सी हा 16 दिवसामध्ये करते. किती दिवसामध्ये, 16 दिवसामध्ये करते. तर ए बी सी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील. मित्रांनो याचा एलसीएम काढा. ठीक आहे, एलसीएम जरी काढला तर याचा एलसीएम किती होईल, 48 होईल. बरोबर आहे. मग 48 म्हणजे हा टोटल वर्क झाला, याला आपल्याला टोटल वर्क पकडायचा आहे. बरोबर आहे. मग यांची कार्यक्षमता काढूया आपण. एची कार्यक्षमता 24 गुणिले 48, नाही सॉरी 48 भागिले 24 म्हणजे किती, तर 2. याची किती होईल, तर 1 आणि याची किती होईल, 16 त्रिक 48. अशा प्रकारे जर तिघांची कार्यक्षमता आपण जर काढली तर किती झाली, 6. तिघांची कार्यक्षमता 6 म्हणजे तिघं मिळून जर काम केला तर एका दिवशी 6 काम करतात. आपल्याला किती काम करायचं आहे, तर 48 काम करायचं आहे. तर ए प्लस बी प्लस सी तिघं मिळून जर काम केला तर 48 काम करण्यासाठी 6च्या स्पीडनं त्यांना किती लागणार, 8 दिवस लागणार. किती, 8 दिवस लागणार. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय असणार, तर या प्रश्नाचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो 8. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये बरेच प्रश्न केलेले आहेत. ठीक आहे, प्रश्नाचे उत्तर काढलेले आहेत. नियमाप्रमाणे आपण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्हाला काय देणार आहोत, तर होमवर्कमध्ये प्रश्न देणार आहोत. तर बघा होमवर्कमध्ये हा पहिला प्रश्न आहे तुमचा. होमवर्कमध्ये तुम्हाला प्रश्न करायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर एक प्रश्न झालेला आहे. दुसरा प्रश्न हा होमवर्कमध्ये आहे, हा होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे हा तिसरा प्रश्न आहे, हा पण होमवर्कमध्ये करायचा आहे, हा पण होमवर्कमध्ये करायचा आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे हा पण तुम्हाला होमवर्कमध्ये करायचा आहे. ठीक आहे, चला अशा प्रकारे आपण 4 प्रश्न दिलेले आहेत नेहमीप्रमाणे. एक, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. ठीक आहे, असे 4 प्रश्न तुम्हाला होमवर्कमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तो उत्तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ मी वारंवार तुम्हाला सांगत आहो की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पोलीस भरतीचे पेपर होईपर्यंत घेणार आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा, जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे, आणि महत्त्वाची गोष्ट अशी, जर तुम्हाला ऑफलाईन क्लासेस वगैरे लावायचे असतील तर आमची अकॅडमी ही ब्रह्मपुरी येथे कुर्जा स्क्वेअरला आहे. जुनी आंबेडकर शाळा, कुर्जा स्क्वेअर जुनी आंबेडकर शाळा इथं आहे. तुम्हाला जर ऑफलाईन क्लास लावायचे असतील तर तुम्ही आमच्या अकॅडमीला भेट द्या. ठीक आहे, आणि ऑनलाईन तर आपण घेऊनच राहिलेलो आहे. पोलीस भरतीकरिता तुम्हाला खूप या व्हिडिओची मदत होईल. तर अशाच प्रकारचे तुम्ही आमच्या व्हिडिओला प्रतिसाद देत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा. ठीक आहे, चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.